महर्षी महर्षी पहा ना, देवलोकीच्या पाहुण्यांची कशी बालक झालेत. अनुसये अनुसये हा तर अनर्थ झाला. अगं देवांनी आपली कसोटी पाहणं रास्त आहे, पण आपण देवांची कसोटी पाहायची नसते. या साऱ्या ब्रह्मांडाचं कार्य करणाऱ्या या देवांना तुझ्या कुटीमध्ये बालक करून टाकलंस. महर्षी माझ्या पोटी संतान नाही. हे अलौकिक 3 लेकरं मला मिळाली आहेत. माझं मातृहृदय आधी तृप्त तर होऊ द्या. अनुसया, आपण मर्त्य माणसं स्वार्थानं परमार्थ विसरतो. हे सगळे देव या ठिकाणी भुकेने आले, त्यांची भूक भागव आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या स्थानी जाऊ दे. देव जर जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आहेत, तर मग त्यांनी जायचं कुठे? इथे मजजवळ राहिले काय आणि स्वर्गलोकी राहिले काय? अनुसया, माझ्या लक्षात येते पुत्र प्रेमानं तुझी अभिलाषा अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे. पण अनुसया, हा मोह योग्य नाही. हा मोह सोड. परंतु महर्षी, कोणत्या स्त्रीला हा मोह सोडता येईल? देवी माते, आपणास असं कोणतं दुःख झालंय की आपण इतका शोक करत आहात? आमच्या शोकाला तुम्ही कारणीभूत आहात मुनिवर. मी? ते कसं काय? मुनिवर, तुमच्या सांगण्यावरून आम्ही आमच्या पतींना अनुसयाकडे पाठवलं. ते अद्याप परतले नाहीयेत. नारायण नारायण, हे वियोगाचं दुःख आहे बरं. असं पातिव्रत्य हवं बरं. नारायण नारायण. मुनिवर, आमचे पती आम्हाला परत आणून द्या, अन्यथा आम्ही तुम्हाला इथेच भस्म करून टाकू. क्षमा करा देवी माते, परंतु आपले पती अनुसयेकडे गेले इतपतच मला ठाऊक आहे. त्या पुढे काय झालं हे मला माहित नाही. अनुसया फार रूपवान आहे. देव मोहात तर पडले नाहीत ना? नाही, पुरुषांचं काही सांगता येत नाही म्हणून म्हटलं नारायण नारायण. आमचे पती आम्हाला आणून द्या मुनिवर. माता ओ, शोक आवरा. तुमचे पती तुम्हालाच आणावे लागतील. म्हणजे आम्ही त्या अनुसयाच्या द्वारे जायचं? काय करणार? देव मोहात पडले असतील, तिथेच रमले असतील, तर त्यांना स्वगृहाची जाणीव आपणच करून द्यायला हवी ना? मुनिवर म्हणतात ते बरोबरच आहे. चला मुनिवर, घेऊन चला आम्हाला अनुसयाकडे. मला क्षमा करा देवी माता, मी तिथे येऊ शकत नाही. महर्षी अत्रींचा माझ्यावर प्रचंड रोष आहे. मी असं करतो, तुम्हाला आश्रमाचा रस्ता दाखवतो. पुढचं तुमचं तुम्ही बघा माता. नारायण नारायण. ठीक आहे, चला तर. चला. तीनही जगन्मातांना माझा नमस्कार. अनुसूयेच्या या कुटीत तुमचं स्वागत असो. या, आसनच थवा. इथे आम्ही विश्रामासाठी किंवा आगत स्वागतासाठी आलेलो नाही. आपल्या येण्याचं प्रयोजन सांगावं माते. मी आपल्यासाठी काय करू शकते? पाहिलत ना सावित्री देवी, या गोड बोलण्यालाच भुललेले दिसतात आपले पती. तर काय ग, आपले पती कुठे आहेत ते खडसावून विचारू तिला. माते, मी आपणासाठी काय करू शकते तेवढं सांगा. अनुसया, आम्हा तिघींचे पती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश तुझ्याकडे आले होते. कुठे आहेत ते? ब्रह्मा विष्णू महेश माझ्याकडे आले होते?
मग मला कसे भेटले नाहीत ते? अनुसया, खोटं बोलशील तर भस्म होशील. खोटं बोलले असते तर खरंच भस्म झाले असते. हे माझ्याकडे माझी सत्व परीक्षा पाहण्यासाठी आलेले काशीचे 3 पंडित होते. त्यांची आता बालकं झालीत. माझ्या मातृत्वाची भूक त्यांनी भागवली. आता ती माझी अपत्य आहेत. अशक्य. हे आमचे पती आहेत. तूच काहीतरी जादूटोणा करून यांना लहान मूल बनवलंयस. त्रिदेवी, मी तर सामान्य मानव. तुम्ही शक्तिशाली, सामर्थ्यवान, पुण्यवान, पतिव्रता देवता आहात. तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. ही बालकं जर तुमचे पती असतील तर तुम्ही तुमच्या पतींना मूळ रूपात आणावं. अनुसया, आमच्या पतींची ही अवस्था तूच केली आहेस, तेव्हा तुलाच त्यांना मूळ स्वरूपात आणावं लागेल. मी हे काहीही केलेलं नाही. हा माझ्या पतिभक्तीचा महिमा आहे. माझ्या पातिव्रत्याचा तो परिणाम असावा. आता काय करायचं ग? आपण आपल्या पतींना मूळ स्वरूपात कसं आणायचं? या अनुसयाला झालेल्या पातिव्रत्याचा गर्व मोडून काढण्याची हीच तर योग्य संधी आहे. आपल्या स्पर्शाने आपण आपल्या पतींना मूळ रूपात आणू शकतो. या. थांबा. पण एक अडचण आहेच. अडचण? ती कोणती? तुम्ही जर भलतेच बालक आपला पती म्हणून उचललात तर 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 काय होईल? तर परपुरुषाच्या स्पर्शामुळे तुमचं पातिव्रत्य नष्ट होईल. अगं, असं काय करतेस? महेश असतील तर? अगं पण मग अगं, हे विष्णू असतील तर?